नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण तुळजापूर शहरामध्ये आलेलो आहोत। या तुळजापूर शहरामध्ये एक मातंग समाजाची बैठक झालेली आहे आणि मातंग समाजाची बैठक कशासाठी झाली, नेमकं कारण काय आहे, एवढा मातंग समाज एकजूट झालेला आहे, याचं नेमकं कारण काय आपण या कार्यकर्त्याला विचारणार आहेत। हे नेमकं काय सांगतात ते पाहूया। सर, खडतर प्रवास यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपलं। नेमकं आज तुळजापूर शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात बैठक आयोजित केलेली आहे, काय नेमकं कारण आहे? सर्वप्रथम संपूर्ण जिल्ह्याच्या वतीनं आपल्या खडतर प्रवास या चॅनलचं आम्ही हार्दिक स्वागत करतो। ज्या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्र म्हणून या महाराष्ट्राला ओळखलं जातं, त्याच महाराष्ट्रामध्ये मातंग समाज म्हणून आम्ही नांदत असताना उपेक्षित, वंचित, अनेक समस्यांनी ग्रासलेला हा मातंग समाज स्वतःच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरती गेली अनेक 30 ते 40 वर्षापासून लढाई करत असताना, स्वतंत्र आरक्षण मागत असताना महाराष्ट्रामध्ये आपण बघताय की वेगवेगळ्या पद्धतीने मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांना, मातंग समाजाच्या नेत्यांना, मातंग समाजाच्या महापुरुषांना वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी खालच्या दर्जामध्ये जाऊन नीचपणाच्या भाषेमध्ये अगदी म्हणजे पातळी सोडून त्यांच्यावरती टीका केली जाते। त्या टीका करणाऱ्या लोकांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस आरक्षणाची तरतूद करत असताना त्यांनी सांगितलेलं आहे की हे मी दिलेलं आरक्षण शेवटच्या घटकापर्यंत कसं पोचल हे प्रत्येक कार्यकर्त्याचं, दलितातल्या नेत्याचं काम आहे। परंतु ते आरक्षण उपवर्गीकरण केलं जात नाही। एक वेगळ्या पद्धतीनं त्या आरक्षणाचा लाभ घेताना काही समाज दिसतोय। परंतु बोलत असताना कोणत्या भाषेमध्ये बोललं जातं? आम्हाला सांगितलं जातं की RSSचे पाळलेले लोक आहेत, RSSवादी आहेत। त्या लोक आम्हाला सांगताना बोलताना त्यांना तरी थोडी लाज वाटली पाहिजे की ते आम्हाला सांगतात की आम्हाला आरक्षण मागितलं असतं तर आम्ही दिलं असतो, परंतु तुम्ही कुणाच्या तर एका माकडाच्या मांडीवर जाऊन बसून आरक्षण आम्हाला मागतात। म्हणजे हे माझं पूर्ण होऊ द्या। हे आम्हाला म्हणतात की माकडाच्या मांडीवर जाऊन आरक्षण मागतात। मग या जे माकडाच्या मांडीवर जाऊन आरक्षण मागणारे म्हणतात त्यांचे कितीतरी लोक त्याच लोकांच्या पायदळी जाऊन ते मग राजकीय पद असतील, राजकीय उपभोगत असतील, त्यावेळेस ते माकडं किंवा ते बोलत नाहीत। मातंग समाज जर आरक्षणाची भाषा मागत असेल तर ते माकडाच्या मांडीवर जाऊन आरक्षण मागतं, आम्हाला मागायला पाहिजे ते। अरे बाबा, तुम्ही देणारे कोण? आम्ही संविधानिक पद्धतीनं आमचं आरक्षण मागतोय, त्याला विरोध करणं तुमचा भाग आहे, मागणं हा आमचा भाग आहे। मग ते नेमकं तुम्ही कुणाला मागायला आरक्षण? आम्ही गेले अनेक वर्षापासून केंद्र शासन असेल, महाराष्ट्र शासन असेल, आम्ही शासनाकडे मागतो। कोण अडचण नंतर आरक्षण मागण्यासाठी? आरक्षण आणण्यासाठी ज्याला आम्ही मोठा भाऊ समजला, खऱ्या अर्थानं आम्ही आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत असताना ज्या वेळेला आमच्या हक्काचं आम्ही मागतोय त्यावेळेला हा आमचा मोठा भाऊ विरोध करण्याचं त्या ठिकाणी काहीच कारण नाही। कुणाला मोठा भाऊ म्हणता तुम्ही? आम्ही महार समाजाच्या सोबत खांद्याला खांदा लावून बाबासाहेबांची चळवळ पुढे नेण्याचं काम करतोय आम्ही। परंतु त्या महार बांधवाला आम्हाला सांगायचं आहे की बाबा तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान तुम्ही नीटपणे वाचा। तुम्ही वाचत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 341 मध्ये वर्गीकरण हा शब्द जरी वापरला नसला तरी त्या ठिकाणी तत्व हा शब्द बाबासाहेबांनी वापरलेला आहे। आणि त्या तत्वाच्या अनुषंगाने आम्ही सांगतोय की वर्गीकरण हा शब्द बाबासाहेबांनी न वापरता त्या ठिकाणी तत्व हा शब्द बाबासाहेबांनी वापरलेला आहे। आणि ते तत्व म्हणजे घटनेचं 368 जे कलम आहे ते महाद्वार आहे। आणि त्या महाद्वारामध्ये म्हणजेच बाबासाहेबांनी घटनेची दुरुस्ती त्या कलमामध्ये सांगितलेली आहे। त्या 368च्या कलमानुसार 1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टने या राज्याला ठणकावून सांगितलेलं आहे की SCच्या आरक्षणामध्ये अबाकडकर होऊ शकते, अशा प्रकारचा सर्वोच्च निकाल माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे। आणि त्याचं तंतोतंत पालन करण्यासाठी महाराष्ट्र शासन अनुकूल आहे। आणि आम्ही त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाकडे या अबाकड आरक्षणाची मागणी करत असताना या ठिकाणी बौद्ध समाजाने अर्थात महार बांधवाने आम्हाला विरोध करू नये अशी आमची प्रामाणिक भावना आहे। कारण कित्येक वर्ष मला विरोध करायला का महाराष्ट्र सरकारला विरोध करायला? ते
महाराष्ट्र शासनाला विरोध करत असताना महापुरुषावरती त्यांनी एकदम खालच्या थराला येऊन त्यांनी ते महापुरुषावरती अगदी गलिच्छ भाषेमध्ये अर्वाच्य भाषेमध्ये ते शिवीगाळ करत आहेत. या गोष्टीचा आम्हाला कुठंतरी त्रास होतोय आम्हाला, म्हणून या ठिकाणी बौद्ध बांधवाच्या नीच प्रवृत्तीला संपूर्ण महाराष्ट्रातील मातंग समाज त्यांचा तीव्रपणे निषेध करतोय. त्यांनी लक्षात घ्यावं की जशाच तसं त्यांना उत्तर मिळेल, या ठिकाणी मी ठामपणे त्यांना सांगू इच्छितोय. किती तारखेला मोर्चा आहे तुमचा उमरग्याचा? उमरग्याचा आरक्षण वर्गीकरणाचा 24 तारखेला मोर्चा आहे. बरं. आणि हा मोर्चा देशाच्या सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयाकडून आणि आम्ही या देशाच्या संविधानाला आम्ही कुठल्याही कुंबडी चोराला आरक्षणाचं वर्गीकरण मागत नाही. आम्ही या राज्याच्या राज्य शासनाला, या देशातल्या केंद्र शासनाला आम्ही या एस सीचं आरक्षणाचं वर्गीकरण मागतोय. चला ही तर मोर्चा कुणा सर तुम्ही तुळजापूरकर युवराजजी शिंदे साहेब तुम्ही धाराशिवला मोर्चाचं आयोजन केलं आहे, किती तारखेला केलं आहे आणि महाराष्ट्र सरकारला तुम्ही आरक्षणाचा मुद्दा मांडताय, जिल्ह्यामध्ये धाराशिवामध्ये किती लोक जमा करणार आहे, किती तारखेला मोर्चा? आम्ही 5 ऑगस्टला जिल्ह्यातला मोर्चाची तारीख फायनल झालेली आहे. आमचं असं म्हणणं आहे की जिल्ह्यामधल्या प्रत्येक मागण्यामधून आम्ही 1 रुपया निधी गोळा करणार आहोत. प्रत्येक कुटुंबाचं कुलूप लावून घर लावून तिने आलं पाहिजे मोर्चा, असं आमचं नियोजन आहे. बरं, तुम्ही महाराष्ट्रभर जनजागृती करायला मातंग समाजाच्या आरक्षणाच्या विषय काय नेमकं परिस्थिती आहे? महाराष्ट्र सरकार मातंग समाजाच्या आरक्षण वर्गीकरणाला अनुकूल दिसते, तुमचं काय मत आहे? नेमकं कशामुळे मोर्चा आहे? महाराष्ट्राचं सरकार आरक्षण उपवर्गीकरणाच्या अनुकूल आहे असं म्हणणारे आम्ही नाही. कारण आम्ही मागणारे आहोत. ज्या दिवशी उपवर्गीकरण महाराष्ट्र सरकारचं डिक्लेअर करेल त्या दिवशी महाराष्ट्र सरकारचे आम्ही अभिनंदन करू. पण त्या अगोदर महाराष्ट्र सरकार आम्हाला देणार आहे, आम्ही घेणार आहोत या भूमिकेमध्ये नाही. आम्ही आक्रमणाच्या भूमिका आहोत, आम्ही ॲक्शन मोडवर आहोत. आरक्षण उपवर्गीकरण आम्हाला मिळालं पाहिजे या नाही, घेणारच आहोत. या ॲक्शन मोडवर मी एकटा नाही, महाराष्ट्रातला तमाम मातंग समाज आणि सोबत असलेल्या 55-56 वंचित जाती त्यांना सोबत घेऊन आम्ही वडील भाऊ समजून आम्ही आता ही आरक्षण उपवर्गीकरणाची लढाई आम्ही जिंकणार आहोत. आणि महाराष्ट्र सरकारला इशारा देण्यासाठीचा हा मोर्चा आहे. साहेब, आरक्षण उपवर्गीकरणाला विरोधक म्हणून महार बांधव मोर्चे काढतात, तुमचं मत काय आहे याच्यावर? त्यांनी त्यांची भूमिका त्यांनी उघडे पडायला लागलेत. मोठा भाऊ म्हणून त्यांनी भूमिका चांगली घ्यायला पाहिजे होती, समर्थनार्थ भूमिका घ्यायला पाहिजे होती, पण ते उघडे पडायला लागलेत. यापुढं महारामांगाची चळवळ अशी वेगळी होईल, दलिताची चळवळ राहणार नाही. प्रकाशजी आंबेडकर या आरक्षण उपवर्गीकरणाला 2019ला पाठिंबा दिला, पण आता तेवढ्या ताकदीनं पाठिंबा देण्यासाठी पुढं आलेले दिसत नाहीत, काय म्हणणार याच्यावर? आम्ही काही म्हणणार नाहीत. कोण आमच्या विरोधात आहे त्याचा आम्ही विचार करत नाही. आम्ही आरक्षण घेणार आहोत, समाजाला सोबत घेऊन आम्ही लढाई लढतो. आणि आमचा विश्वास आहे महाराष्ट्रातला आता मातंग समाज आणि वंचित जाती आहेत, आमच्यासोबत आहेत, पेटलेले आहेत, रस्त्यावर उतरलेले आहेत. रोज एका ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मोर्चा निघतोय. 5 तारीख इथली निघाली, 27 जुलै लातूरची तारीख आहे, उमरग्याची तारीख आहे. म्हणजे रोज कुठं ना कुठं मोर्चा होतात. म्हणून एक मोर्चा इथं आम्ही हे सगळे मोर्चे महाराष्ट्रात झाल्यानंतर नाव काय पूर्ण? पंडित सूर्यवंशी सकल मातंग समाजाचा राज्याचा समन्वयक म्हणून सांगतो. एवढे मोर्चे निघून जर महाराष्ट्राचं सरकार विचार केला नाही तर आम्ही तारीख काढलेली आहे महाराष्ट्राची आझाद मैदानावरची 29 सप्टेंबर 2026. बघा कोण बोलतं? सदस्य साहेब बोला, काय मत आहे तुमचं किंवा धाराशिवच्या मोर्चाच्या बाबतीमध्ये काय मत आहे? आज सकल धाराशिव जिल्ह्यातील मातंग समाजाच्या शेकडो कार्यकर्त्यांना तुळजापूरच्या रेस्ट हाऊसमध्ये बैठक घेऊन एकमुखी असं ठरवलं की येणाऱ्या 5 ऑगस्ट रोजी धाराशिव कलेक्टर ऑफिसवर अतिशय भव्य दिव्य असा मोर्चा काढण्याचं नियोजन केलं आहे. तुम्ही मगाशी म्हणलात की संख्या किती, एक लक्षात घ्या, मातंग समाजाच्या प्रत्येक मांगवड्यावर जाऊन प्रत्येक घरातला माणूस, फक्त माणूस नाही तर एक माणूस 1 रुपया, आणि तो मांगवड्यातला प्रत्येक माणूस तो कलेक्टर ऑफिसकडे तुम्हाला दिसेल. एवढी गवाही आजच्या या बाईटमध्ये तुम्हाला देण्यात येईल. तर बघा हे जर महाराष्ट्र सरकारनं मातंग समाजाचं नाही, जर जे उपेक्षित आहेत
जे आरक्षणापासून वंचित आहेत या सर्व समाजासाठी मातंग समाज लढतोय. कोण विरोध करतंय याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. आणि महाराष्ट्र सरकार आम्हाला आरक्षण देईल का न देईल हा विषय बाजूला राहील. अनुकूल आहे का नाही हेही बाजूला राहील. पण आम्ही इशारा दिला आहे 29 सप्टेंबर का 29 सप्टेंबरला महाराष्ट्राच्या सरकारच्या विरोधात महाराष्ट्रातला मातंग समाज फार हजारो लाखोच्या संख्येमध्ये हजारो लाखोच्या संख्येच्या प्रमाणात महाराष्ट्र सरकारच्या मंत्रालयाच्या पुढं धडकल्याशिवाय राहणार नाही. कारण जोपर्यंत हे उपेक्षित असणाऱ्या आरक्षणापासून वंचित असणाऱ्या मातंग समाजाला आरक्षण उपवर्गीकरण ब कड जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा मातंग समाज कायम लढतच राहणार असाच इशारा पंडित सुरोशे साहेबांनी दिलेला आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये, कारण पंडित सुरोशे सर पूर्ण महाराष्ट्रभर हिंडतात. मातंग समाजाची व्यथा त्यांना माहीत आहे. तर बघूया महाराष्ट्र सरकार तात्काळ जागे होईल का आणि मातंग समाज आरक्षण उपवर्गीकरण लागू होईल का याकडेच पूर्ण महाराष्ट्राच्या मातंग समाजाचं लक्ष आहे. तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र सरकार काय करतायत ते. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनल शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. आपले विचार आरक्षण उपवर्गीकरणाच्या विषयावर कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. धन्यवाद तुळजापूरकर, धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.